अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सूर्या उर्दू प्राइमरी स्कूल नागार्जुना नगर नांदेड़। प्यारे बच्चों, ऑनलाइन एजुकेशन में आज हम आपका इस्तकबाल करते हैं। आज हम जमात हफ्तू मजमून मराठी में सबक नंबर 2 शामचे बंधु प्रेम इस सबक के सवालात के जवाब देखेंगे। हफ्तुम जमात के प्यारे तलबा व तालिबात, आज हम सबक नंबर 2 मराठी में सबक नंबर 2 शामचे बंधु प्रेम इस सबक के सवालात के जवाब देखेंगे। प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा। श्यामला थंडीच्या दिवसात न मिळणाऱ्या गोष्टी कोणकोणती आहे? मफलर, गरम कोट, जॅकेटे। उसके बाद प्रश्न क्रमांक दूसरा, चौकटी पूर्ण करा। हट्ट धरून बसलेला पुरुषोत्तम यांचे बंड फार माजले न होते कपड्यांचे। थंडीच्या दिवसात यांची चौकडी गडियात बांधायची धोतराची। उसके बाद प्रश्न क्रमांक तिसरा, पुढील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न क्रमांक 1, नवीन पाऊस सुरू होण्याच्या मातीवर काय परिणाम होतो? उत्तर, नवीन पाऊस सुरू झाला की भिजलेल्या ओल्या मातीला एक रम्य सुंदर गंध येतो। प्रश्न दुसरा, श्यामने कोणता निश्चय केला होता? उत्तर, आपल्या धाकट्या भावाला नवीन कोट किंवा सदरा शिवून न्यायचा असा निश्चय श्यामने केला होता। प्रश्न तिसरा, श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कशासाठी जात? उत्तर, श्यामचे वडील कोर्ट कचेरीच्या कामासाठी वरचेवर दापोलीला जात। प्रश्न चौथा, लहान भावाला आईने कसे समजावले? उत्तर, तुझे अण्णा दादा मोठे होतील, कमवायला लागतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील, आता हट्ट करू नको असे आईने लहान भावाला समजावले। प्रश्न पाचवा आहे, श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते? उत्तर, श्यामने धाकट्या भावासाठी नवीन कोट शिवून घेतला होता। आईला किती आनंद होईल या सुख स्वप्राप्त तो दंग होता, म्हणून श्यामला चालण्याचे श्रम वाटत नव्हते। प्रश्न क्रमांक चौथा आहे, का ते लिहा। प्रश्न पहिला, श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले होते। उत्तर, धाकट्या भावाचा कोट शिवून हातात आला, जवळच्या पैशात सारा खर्च भागला, आपण केलेला निश्चय पूर्ण झाला, म्हणून कृतार्थ भावनेने श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले। कृतार्थ भावनेने श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले। प्रश्न दुसरा आहे, श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला जाऊ नको असे म्हटले। उत्तर, भर पावसात नदी नाल्यांना पूर आले असतील, पहऱ्यांना उतार नसेल, म्हणून श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी श्यामला जाऊ नको असे म्हटले। प्रश्न तिसरा आहे, पिसईच्या पहऱ्यात दुथडी भरून वाहत होता। उत्तर, भरपूर पाऊस पडत होता व पाण्याला फार ओढ असल्यामुळे पिसईच्या पहऱ्यात दुथडी भरून वाहत होता। प्रश्न चौथा आहे, श्यामने सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला। उत्तर, श्यामने खाऊसाठी दिलेले पैसे खर्च न करता धाकट्या भावाला नवीन कोट शिवला होता। श्याम भर पावसात अडचणीवर मात करून घरी आला ही हकीकत आईने ऐकली होती। श्यामचे हे अपार बंधुप्रेम बघून आईला गहिवर आला। प्रश्न पाचवा आहे, कोण कोणास म्हणाले? नंबर 1, हा काही अन्नाचा अंगाचा नाही। उत्तर, धाकटा भाऊ पुरुषोत्तम आईला म्हणाला। नंबर 2, हा मी पुरुषोत्तमासाठी शिवून आणला आहे। उत्तर, श्याम आई वडिलांना म्हणाला। नंबर 3, आता माझी पेन्सिल हरवणार नाही। उत्तर, पुरुषोत्तम आईला म्हणाला। नंबर 4, अण्णा हा लहानसा कोट कोणाचा? उत्तर, पुरुषोत्तम श्यामला म्हणाला। समानार्थी शब्द लिहा। मेघ, ढग, जलद, पृथ्वी, धरणी, अवनी, नदी, सरिता, तटिनी, पाऊस, वर्षा, पर्जन्य। विरुद्धार्थी शब्द लिहा। थंड, गरम, सापडणे, हरवणे, सुगंध, दुर्गंध, थोरला, धाकटा, जुना, नवीन, लक्ष, दुर्लक्ष, स्मृती, विस्मृती। वचन बदला। सदरा, सदरे, सुई, सुया, आठवण, आठवणी, जाकीट, जाकीटे, गाठोडे, गाठोडी, पाऊल, पाऊले। लिंग बदला। मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, वडील व आई, शिंपी, शिंपीण, शेजारी, शेजारीण, शिक्षक, शिक्षिका। ध्वनिदर्शक शब्द लिहा। विजांचा कडकडाट, पाण्याचा खडखडाट, ढगांचा गडगडाट, पाखरांचा किलबिलाट। हफ्तुम जमात के प्यारे तलबा व तालिबात, आज हमने सबक नंबर 2 श्यामचे बंधुक प्रेम इस सबक के सवालात के जवाब देखे हैं। आप लोग इस सबक के सवालात के जवाब अपनी नोटबुक में लिखिए। हमारी इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा लाइक कीजिए, शेयर कीजिए और हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए। हम फिर मिलेंगे। अल्लाह हाफिज़।